हॅलो मंडळी, नमस्कार, शुभ सकाळ सर्वांना। आज मी परत 3-4 दिवसानंतर आपल्यासमोर एक छोटूसा व्हिडिओ घेऊन आली आहे। किचनमध्ये काही कामामध्ये लागणाऱ्या भरपूर महत्त्वाची एक वस्तू, अजून काही वेगवेगळ्या अशा वस्तू आहेत ज्या एकदम गरजेच्या आहेत। तर त्याच गरजू वस्तू कोणत्या आहेत आपण बघूयात। सर्वात अगोदर मी हे किचनमध्ये लागणारी वस्तू ओपन करते। हा एक असा रोल आहे ज्याचा वापर खूप जास्त प्रमाणात होतो। आपण अगोदर काय करायचो, आपली जी पण न लागणारी कपडे आहेत ते आपण किचन ओट्यावरती साफसफाईसाठी घ्यायचो। हात पुसण्यासाठी किंवा कपडा गरम पातेलं पकडण्यासाठी किंवा परातीच्या खाली टाकण्यासाठी, तर अशा आपण कपडा वापरायचो किंवा ओटा साफ करण्यासाठी, गॅस पुसण्यासाठी। पण आता ह्या गोष्टी भरपूर चेंज होत गेल्या। त्यानंतर मग किचनचे सेपरेट कपडे यायला लागले मार्केटमध्ये, जे आपण वापरतो आता सध्या। आता ते पण काय होतं ना की आपण नेहमी तेच धुतो आणि परत तेच वापरतो। त्यापेक्षा तर आता हे जे टिश्यू सारखं दिसणारं हे रोल जे आहे, हे टिश्यू नाही आहे, तर हे टिश्यू नसून हे कपड्यासारखंच आहे। हे जर आपल्याला रियूज करायचं असेल तरी आपण करू शकतो। जसं मी आता दाखवले, यामध्ये आपल्याला जेवढा अमाऊंट पाहिजे आहे तेवढा आपण तिथे कट करून घेऊ शकतो, किंवा तिथे ऑलरेडी एक खून दिली आहे आणि ते फक्त खेचलं की निघतं। तर मला याची गरज वाटली म्हणून मी हे मागवलं आहे। जरी तुम्हाला आवडलं असेल तर मला कमेंटमध्ये लिंक टाईप करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देते, तिथून तुम्ही ऑर्डर करा। तर ही एक माझी महत्त्वाची वस्तू आली आहे, जी आहे मिक्सी जार। याचा वापर पण मी तुम्हाला करून दाखवते व्हिडिओच्या शेवटी। वापर म्हणजेच की आपल्या नॉर्मल मिक्सरला हे बसतं किंवा नाही। ज्यांनी पण माझे रेसिपीचे व्हिडिओज बघितले असणार, त्यामध्ये मी प्रत्येक वेळेस जेव्हा पण वाटण करायचं असतो मी 2 वेळेस करते, कारण माझं मिक्सरचं भांडं छोटं असतं आणि त्यामध्ये बसत नाही। तर इथे एक 900 ml आणि एक 350 ml असे 2 भांडे आलेत। माय बॅड, त्याचे ml मी आता विसरले, पण ते तेवढ्या प्रमाणात आहेत। आणि आरामात ह्यामध्ये ज्यूस म्हणा किंवा आपलं खोबरा, शेंगदाणा कसलंही वाटण असेल, हे आपण आरामात करू शकतो। तर हे 2 भांडं आणि त्याच्यासोबत आहे ना त्याची लीड पण दिलेली आहे, म्हणजे त्याचं झाकण। जर आपण वाटण वगैरे केलं आणि आपल्याला ते तसंच ठेवायचं आहे फ्रीजमध्ये, तर आपण हे झाकण आरामात, दोन्हीचे पण झाकण आहेत ते लावून आपण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, किंवा थोड्या वेळासाठी असं झाकण लावून छान साईडला ठेवून देऊ शकतो। छान आहे, मला आवडलं। आणि आता आपण बघूयात ह्याचा नॉर्मल मिक्सरला वापर होतो का। जेव्हा पण आपण ऑर्डर करतो ना, तिथे खाली दिलेलं असतं बरं का, की हे तुमच्या मिक्सरचे किती ब्लेड असले पाहिजेत आणि तेव्हा बसतो वगैरे। तर माझ्या मिक्सरमध्ये तर हे आरामात बसलेलं आहे आणि मला वाटते की प्रत्येकाच्या मिक्सरमध्ये हे बसू शकतं, कारण ज्या मिक्सरच्या वरच्या भागाला 3 कट आहेत ना, त्या 3 कट असणाऱ्या मिक्सरला हे बसतं। सो नेक्स्ट आहे आईस क्यूब बनवण्यासाठी मी हे एक मागवलं आहे। तर माझ्याकडे एकच होतं जे फ्रीजसोबत आलेलं। तर मला रेडीमेड असे ज्यूसेस वगैरे असतात ना, आईस क्यूब, ज्याचे क्यूब बनवून आपण डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून पिऊ शकतो, तर ते मला बनवायचं होतं। त्यासाठी एकच होता अगोदर, त्या बर्फसाठी वापर होईल आणि हे ज्यूसेससाठी। सो हे पण माझ्या महत्त्वाचं आहे। आता बघूया हे तिसरं। हे मी अगोदरच ओपन केलं आहे आणि ह्याची वरचं जे कवर आहे ते काढून टाकलं होतं। सो एनिवे गाईज, हे एक एवढी भारी पर्स आहे ना, म्हणजे तर मी भारी यासाठी म्हणते की ही एक अशी वस्तू आहे, मी फक्त 135 रुपयामध्ये मागवली। मला अजूनही याची किंमत लक्षात आहे। आणि 135 रुपयामध्ये काय येतो, म्हणजे ही एवढी स्टायलिश, एवढी छोटीशी क्यूट अशी बॅग आहे। आणि मी याच्या ज्या ओरिजिनल ब्रँड असतात ना, तर त्यांच्या वेबसाईटला त्याची प्राईस पण बघितले, खूप हाय आहे, जिथे मी आजूबाजूला जाऊही नाही शकत, कधी जाईल भविष्यात। पण तोपर्यंत मला थोडी ना असं बॅग एकच आपण नेहमी वापरतो, 1-2 महिन्यातून कधी वेगळी पण घेऊन जातो, तर ठीक आहे। 135साठी मला काहीच नाही वाटलं, सो मी मागवली। सो नेक्स्ट, असं सजवायला म्हणून घरामध्ये, किंवा मी कधी व्हिडिओ काढत बसली तर माझ्या बॅकग्राऊंडला काहीतरी चांगलं पाहिजे, म्हणून मी हे व्हाईट फ्लॉवर पॉट ऑर्डर केलं। हे पण अगेन 126 और 140 रुपीजमध्येच आहे। आणि इथे जे हे खाली माझे बॉक्सेस आहेत, हे कोलॅबसाठी त्यांनी मला पाठवलेलं आहे। याचा व्हिडिओ लवकरच येईल, पण जर तुम्हाला हे बघायचं असेल तर मी जस्ट तुम्हाला हे पण ओपन करून दाखवते, जे मला कोलॅबसाठी आलं होतं। याचा वापर मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये करून सेंड करणार आहे। तर सध्या तर मी हे प्रोडक्ट काय आहे ते तुम्हाला दाखवते।
हे जे आहे हे एक मल्टीपर्पज हँड ब्लेंडर आहे. द बेटर होम या ब्रँडकडून आले. फुमॅटो द बेटर होम या वस्तूमुळे ना घरामधल्या आपली 4 प्रकारची वेगवेगळी कामे होतात. म्हणजेच आपण त्याला भरपूर प्रकारे यूज करू शकतो. पण यामध्ये आहे हँड ब्लेंडर, हे आहे चॉपर, इलेक्ट्रिक चॉपर आहे. ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दिसेलच. पण खरंच खूप कामाचं आहे. म्हणजे तासनतास कटिंगसाठी लागणारी कामं काही मिनिटात काही सेकंदात होऊ शकतात. तर मंडळी आजच्या व्हिडिओपुरतं एवढंच. हे ओव्हरऑल असं ह्याचं पूर्ण सामान आहे. याची नीट आणि सविस्तर माहिती मी पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच आणि ह्याची लिंकसुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटेल तुम्हाला. बाकीच्या वस्तूंची लिंक जर तुम्हाला हवी असेल तर कॉमेंट करा, मग मी डिस्क्रिप्शनमध्ये देईल. आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला लाईक कॉमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूयात आपण परत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, बाय बाय.